विद्यार्थी मित्रांनो, आज छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट आणि स्कोर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं, ते मॉक टेस्ट देतात, सर्व अभ्यास करून मॉक टेस्ट देतात, पण त्यांचा स्कोर जो आहे का तो येतच नाही, जशी त्यांना अपेक्षा असते. आता त्यांचा स्कोर मेनली कसं 500 ते 600च्या मध्ये अडकलेला असतो, कधी 540, कधी 560, कधी 570 या रेंजमध्ये त्यांचा स्कोर अडकलेला असतो. पण त्यांना अपेक्षा राहते की यार 600 प्लस जावा माझा स्कोर. यावेळेस नेमकं करावं काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. तर विद्यार्थी सगळं करतात, अभ्यास करून देतात, प्रत्येक वेळेस सगळं व्यवस्थित करतात, तरी पण त्यांना डाऊट येतो, मी एवढा चांगला अभ्यास करते, सगळ्या गोष्टी करते, तरी पण माझा स्कोर वाढत नाही. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे विद्यार्थ्याकडून जी मिस्टेक होती ती म्हणजे पेपर अनालिसिस. पेपर अनालिसिस हा आहे का तो सगळ्यात मोठी मिस्टेक होते विद्यार्थ्याकडून. ते पेपर व्यवस्थित अनालिसिस करत नाही. पेपर अनालिसिस करता वेळेस नेमकं करायचं काय? आपण काय करतो, पेपर झाला, हे पेपर भेटला समजा आपल्याला, तर काय करतो, जे चुकले ते बरोबर आले ते खुश होतो. समजा आपल्याला मार्क आले पाहिजे ते खुश झालो आपण. आता बायोमध्ये आपला एक 2-3 प्रश्न चुकले, खुश झालो. बाकीच्या 2 विषयाकडे आपण तेवढं लक्ष देत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विद्यार्थ्याकडून मिस्टेक होते. पेपर झाला, जे बरोबर आले तेवढे बघायचं, जे चुकलं ते एकदा बघायचं, नंतर तो पेपर कुठेतरी जाऊन रद्दीमध्ये पडणार, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष जात नाही. त्याच्यासाठी काय करायचं, तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्ही 3 नोटबुक करा पेपर अनालिसिससाठी. एक काय करा, 3 नोटबुक करा. एक फिजिक्ससाठी करा, एक केमिस्ट्रीसाठी करा आणि एक बायोलॉजीसाठी करा. अशा 3 नोटबुक करा. आता समजा तुम्ही आज मॉक टेस्ट एखादी समजा दिली, मॉक टेस्ट आज तुमची मॉक टेस्ट झाली एखादी. आता तुमचं जर फिजिक्समध्ये तुमचे 10 प्रश्न चुकले, तर 10ला 10 त्या नोटबुकमध्ये काय करायचं, लिहायचे, राईट करायचे. विथ सोल्युशन विथ सोल्युशन राईट करायचे. तुम्हाला जर एखादी शॉर्ट ट्रिक माहिती असेल त्या क्वेश्चन बद्दल ती पण लिहायची, सगळं लिहायचं. तसंच केमिस्ट्रीमध्ये तुमचे आज जर समजा 15 क्वेश्चन चुकले, तर ते केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही त्या केमिस्ट्रीच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. बायोलॉजीमध्ये पण तुमचे जेवढे क्वेश्चन चुकले ते लिहून घ्या. प्लस तुमच्या ज्या पॉईंटमधून क्वेश्चन चुकले तो पॅराग्राफ पण रीड करा. या अशा गोष्टी करायच्या. नंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट टेस्ट द्यायला जाता, ही नेक्स्ट 1 झाली, नेक्स्ट टेस्ट मॉक टेस्ट 2 द्यायला गेले, त्यावेळेस हीच नोटबुक तुम्ही पुन्हा वाचा. पेपरला जायच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला अर्धा 1 तास असतो ना अगोदर, समजा 30-15 मिनिटं तुम्ही ही नोटबुक जरी वाचली जायच्या अगोदर पेपरच्या, तरी तुमच्या चुका ज्या आहेत त्या कमी होतील. नेक्स्ट पेपरला म्हणजे या पेपरमध्ये तुम्ही चूक केली का ती तुम्ही दुसऱ्या पेपरमध्ये चूक करणार ना, की दुसऱ्या पेपरमध्ये चूक करणार ना, तुमच्या मिस्टेक खूप कमी होतील दुसऱ्या पेपरमध्ये. एक मिस्टेक तर कमीच होतील, पण तुमची ॲक्युरेसी स्पीड पण वाढेल. म्हणजे जे काही ॲक्युरेट असते ते पण वाढेल. आता तुम्ही जर लिहून ठेवलं तर तुम्हाला कळते की बरं मी ऑप्शन वाचण्यामध्ये चुकलो होतो या पेपरमध्ये, तर तुमचे ऑप्शन पण तुम्ही व्यवस्थित वाचाल नेक्स्ट पेपरमध्ये. घाई गडबड किती केली तुम्ही या पेपरमध्ये, तुमचे एखाद्या वेळेस काय होतं, माणूस सगळे पेपर व्यवस्थित सोडतो, पण घाईमुळे म्हणजे फास्ट रिडिंग क्वेश्चन किंवा ऑप्शन बरोबर नाही वाचणं, या गोष्टीमुळे तुमचे जास्त क्वेश्चन जातात. जास्त क्वेश्चन कसे, व्यवस्थित रिडिंग वगैरे नाही केली त्याच्यामुळे जास्त क्वेश्चन जातात. ती जे आहे का ती तुमचं कमी होऊन जाईल. म्हणजे ॲक्युरेसी प्लस स्पीड सॉल्व्ह करण्याची ती वाढेल तुमची. असं तुम्ही प्रत्येक पेपरला करा. जोपर्यंत तुमची टेस्ट सिरीज सुरू आहे ना, आता याची नीटची टेस्ट सिरीज जोपर्यंत तुमची सुरू आहे, जोपर्यंत तुमचा लास्ट पेपर होत नाही का तोपर्यंत तुम्ही ते सोडवा. आणि प्रत्येक वेळेस ते नोटबुक वाचत जा. प्रत्येक वेळेस पेपरला जायच्या अगोदर ते नोटबुक वाचत जा. जेवढं तुम्ही नोटबुक वाचाल त्याच्यामध्ये तुमच्या शॉर्ट ट्रिक असणार आहेत. तुमचा वीक पॉईंट, वीक कोणता चॅप्टर आहे, वीक चॅप्टर कळेल तुम्हाला, किंवा हे चॅप्टर मला खूपच वीक आहे, मला हे फॉर्म्युला जमत नाही, याची कन्सेप्ट मला क्लिअर नाही, कन्सेप्ट तुम्हाला समजून जातील तुमच्या की कुठे मी वीक पडत आहे. नंतर बायोलॉजीमध्ये तर सगळं समजून जाईल की तुमच्या बायोलॉजीमध्ये काय काय मिस्टेक होत आहेत, बायोलॉजीचं तर ए टू झेड समजून जाईल. त्या अशा गोष्टी होतील. आणि केमिस्ट्रीमध्ये पण तेच, की तुमचं कोणती फिजिकल केमिस्ट्री वीक आहे, ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. नंतर ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करत राहायच्या आणि शेवटपर्यंत ती नोटबुक वाचायची. तुम्ही नीटच्या पेपरच्या वेळेस जरी ती नोटबुक वाचली तरी तुम्हाला खूप खूप बेनिफिट होईल. आणि 100% सांगतो, तुमचा 500चा जो स्कोर, 500, 550 किंवा 600 मध्ये जो स्कोर आहे का तो 100% 600च्या अबव जाईल. 100% शुअर जाईल. फक्त तुम्ही हे कन्सिस्टन्सली करा, रेग्युलरली करा. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट देताल त्या प्रत्येक दिवशी तुम्ही ते लिहा, ते पेपर अनालिसिस व्यवस्थित करा, तुम्हाला त्या चुका कळतील आणि तुमचा स्कोर वाढेल. थँक्यू.